दूर से देखा तो लगती है परी, दूर से देखा तो लगती है परी, नजदीक से देखा तो पावडर से भरी. कसं वाटतंय? दूर से देखा तो दिखता था मोठे गावकर, दूर से देखा तो दिखता था मोठे गावकर, पास जाकर देखा तो निकला खोटे गावकर. कसं वाटतंय? कोण म्हणतंय ती खड्ड्यात पडली? अहो ती पडली म्हणून खड्डा झाला. कोण म्हणतंय पेपर फुटला? अहो तो पडला म्हणून पेपर फुटला. चुत्या साला. अरे ज्या जिल्ह्यात तालुक्यात गेलो तिथं ह्या साल्याचे बॅनर राहायचे, हे मोठे मोठे बॅनर लावलेले, डोकं खराब करून टाकलं. पण भांडाफोड होत राहतो. अजून एक किस्सा तुम्हाला सांगायचा. माझ्या मित्राचे क्लासेस होते, राठोड कोचिंग क्लासेस, तर त्याचा शॉर्ट फॉर्म यायचा आरसीसी. तर त्याला नाव बदलायला लावलं. मग आता त्याने त्याच्या क्लासेसचं नाव SP3 अकॅडमी ठेवलंय. पुण्याच्या कोथरूड मध्ये तो क्लासेस चालवतो. पण त्याची वाली जी ग्रोथ आहे का ती हळूहळू आहे. फार कोरोनाच्या आधीपासून तो क्लासेस चालवतो. ह्या खोटेगावकरची ग्रोथ आहे का असली अव्वाचे सव्वा आहे, भयानक. आणि याने खूप सारा ऍडव्हर्टाइजमेंट वरती खर्च केला, कारण याचा वाला मार्ग हा अनितीचा आणि भ्रष्टाचाराचा होता. याला याच्या परताव्याची गॅरंटी होती. त्याच्यामुळे यानं या अशा पद्धतीने काम करून खऱ्या पोरांचा हक्क हिसकावून घेतलेला आहे. जे पोरग घरी राहून अभ्यास करीत असेल किंवा दुसऱ्या क्लासेसला शिकत असेल त्या पोराचा याने हक्क मारलाय. माझ्या मित्राचा मार्ग हा कष्टाचा आणि मेहनतीचा आहे. त्याच्यामुळे तो हळूहळू ग्रोथ करतोय. तो पोरांना काय फक्त नीट जी पुरतं शिकवत नाही, तर उद्या चालून तुम्हाला अपयश जरी आलं तर आयुष्याची लढाई लढताना कसं आयुष्य जगायचं, काय गोष्टी करायच्या, स्किल शिकवतो. सामाजिक सांस्कृतिक या पद्धतीचं वातावरण तो त्याच्या क्लासेसमध्ये निर्माण करून देतो पोरांसाठी. पालकांशी संपर्क साधतो. त्यांना सांगतो मुलांसाठी काय गोष्टी करा, मुलांशी काय गोष्टी करू नका. मुलांना सांगतो की तुम्ही पालकांशी कसं वागायचं. ह्या सगळ्या गोष्टी तो त्याच्या क्लासेसमध्ये करतो. तर ही काही माझ्या मित्राच्या क्लासेसची जाहिरात नाही करत आहे, पण मी सांगतोय की चांगले शिक्षक मिळणं खूप कठीण झालेलं आहे. कारण तितके राहिलेच नाही. खूप थोडे बोटावर मोजण्या इतके शिक्षक आहे का ते चांगले आहे. त्यांचा हेतू आहे की बाबा पोरांचं भवितव्य आणखी चांगल्या पद्धतीने घडवलं जावं. माझ्या ओळखीमधले तर हे दोनच शिक्षक आहे. एक म्हणजे सिनर्जी स्टडी पॉईंटचे अतुल लांडे सर, आणि दुसरा हे SP3 अकॅडमीचा माझा मित्र तानाजी शिवाजी राठोड. तो मला काय म्हणतो, पाटील आपल्याला एक शिक्षणाची चळवळ निर्माण करायची, ज्याच्यामधून पोरांना हे व्यावसायिक शिक्षण तर भेटावंच, पण त्याच्यानंतरही अपयश आल्यानंतर हे पोरं स्वतःच्या आयुष्यात हारले नाही पाहिजे. आणि ते स्वतःच्या आयुष्यात हारले तर नाहीच पाहिजे, परंतु त्यांनी पुन्हा पालकांशी एक स्वतःची वेगळी नाळ कनेक्ट करून ठेवली गेली पाहिजे. अशा पद्धतीचे प्रयत्न करण्यासाठी तो वेगवेगळे उपक्रम राबवतो. त्याच्या क्लासेसला गेल्यानंतर त्याचं कायम चालू असतं इन्व्हेस्टमेंट कशामध्ये करायची, पोरांसाठी शिक्षण कसं सोपं होईल, ह्या गोष्टींवरती तो कायम खर्च करायला तयार असतो. आता मी म्हणलो म्हणून काय लगेच तुम्ही काय डोळे झाकून कोणावरती विश्वास ठेवण्याची गरज नाही, परंतु मीच फक्त तुम्हाला मार्ग दाखवलाय. बाकी तुमची चॉईस आहे. तुम्ही स्वतः त्या शिक्षकांना भेटू शकता, बोलू शकता. ते तुम्हाला नक्कीच तुमच्या पोराच्या भवितव्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे क्लास जॉईन करा नका करू, ते तुम्हाला तरी टाइम द्यायला तयार असतात. यांना खरं शिक्षक म्हणतात. आणि ज्या टायमाला तुम्ही प्रायव्हेट कोचिंगला असतात त्या टायमाला अशा पद्धतीचे शिक्षक भेटणं म्हणजे एक नाममात्र गोष्ट मानल्या जाईल, किंवा बोटावर मोजण्या इतके शिक्षक सांगितले जातील. जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद.